2013 मध्ये एडवर्ड स्नोडेन नावाच्या व्यक्तीने अमेरिका जे काही गैरकृत्य करत होतं ते सगळ्या जगासमोर आणलं. आता अमेरिकेमधल्या ज्या काही इंटेलिजन्स एजन्सीज होत्या त्या ग्लोबल लेवलला सर्व्हिलन्स करत होत्या, म्हणजेच हेरगिरी करत होत्या. आता एडवर्ड स्नोडेन कोण होता? तर एडवर्ड स्नोडेन याच सिक्युरिटी एजन्सीशी रिलेटेड एक कॉन्ट्रॅक्टर होता आणि अमेरिकेच्या ज्या काही इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्या किती चुकीच्या पद्धतीने काम करतायत त्याच्यासाठी जे आहेत सगळे जे काही पुरावे होते ते त्यांनी जगासमोर ठेवले. भारताचा जर विचार केला तर असंच एडवर्ड स्नोडेनसारखं सत्येंद्र दुबे जे होते त्यांनी नॅशनल हायवे कॉन्ट्रॅक्ट जे होते तिच्यामधला करप्शन असेल किंवा तिच्यामधला गैरकारभार जो होता तो सगळ्या जगासमोर ठेवला. तिच्यामध्ये त्यांना स्वतःचा जीव पण गमवावा लागला. असंच आपण भारताच्या बाबतीमध्ये मंजुनाथ यांच्याकडे पण बघू शकतो. हे सर्व लोक जे आहेत यांना व्हिसल ब्लोअर असं म्हटलं जातं. व्हिसल ब्लोअर म्हणजे काय? शिटी वाजवणारे जे आहेत. आता शिटी वाजवणारी व्यक्ती काय करते? ती शिटी वाजवून आपलं लक्ष वेधून घेते एखाद्या गोष्टीकडे. जसं स्पोर्ट्समध्ये कोच असतात बघा किंवा स्पोर्ट्समध्ये अंपायर असतो, सो तो शिटी वाजवतो आपलं लक्ष तिकडे वेधून घेतो. त्या केसमध्ये जे आहे की इथं काहीतरी महत्त्वाचं आहे किंवा ही गोष्ट चुकते आहे किंवा तुम्ही इकडे लक्ष दिलं पाहिजे. मग आता प्रशासकीय याच्यामध्ये मग ते गव्हर्नमेंट असेल किंवा मग प्रायव्हेट लेवलला जे आहे जर काही चुकीचं कृत्य होत असेल, इलिगल गोष्टी असतील, अनइथिकल गोष्टी असतील, करप्ट प्रॅक्टिसेस असतील, त्याच्याकडे लक्ष वेधून घेणारी जी लोकं असतात आणि ती सांगतात की हे चुकीचं आहे त्यांना आपण व्हिसल ब्लोअर म्हणतो. आता हे जे व्हिसल ब्लोअर आहे यांच्या बाबतीमध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. तो म्हणजे काय? की तुमचा जो पर्सनल इंटरेस्ट आहे किंवा बाकीच्या ज्या काही पर्सनल गेनच्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवून जनहित जे आहे आणि आपली सत्सद विवेकबुद्धी ही त्या ऑर्गनायझेशनच्या आणि पर्सनल इंटरेस्टच्या वर चढ असते बघा. म्हणजे ज्या संस्थेत आपण काम करतो किंवा ज्या प्रशासनासाठी काम करतो त्याच्या हितापेक्षा जनहित कशामध्ये जास्त आहे, आपली सत्सद विवेक, आपला कॉन्सायन्स आपल्याला काय सांगतो की काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे महत्त्वाचं असतं. आणि याच्यातून गैरप्रकार, अनइथिकल गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडं लक्ष वेधून आपल्या समाजाला अजून चांगलं करण्याचा जो आहे प्रयत्न या व्हिसल ब्लोअर्सकडून केला जातो. सो व्हिसल ब्लोअर ही संकल्पना जी आहे ती आपल्याला इथिक्समध्ये खूप खूप महत्त्वाची आहे गव्हर्नन्सच्या बाबतीत. धन्यवाद.